माधुरी हत्ती नांदणीमध्ये परतणार, वनताराचे सीईओ विहान कर्णी यांची ग्वाही. माधुरीची मालकी नांदणी मठाकडे, तर देखभाल वनतारा करणार. मठाधिपती आणि वनतारा सीईओंच्या बैठकीत निर्णय. दादरमधील कबूतरखान्याजवळ जैन समाज आक्रमक, ताडपत्री फाडली. पोलीस आणि जैन समाजात झटापट. कबूतरखाना बंद करायला जोरदार विरोध. जैन समाजानं केलेलं आंदोलन चुकीचं, कायदा हातात घेऊ नका. मंगलप्रभात लोढा यांचं मुंबईकरांना आवाहन. बाहेरच्या लोकांनी आंदोलन केल्याचा दावा. पुणे पालिका आयुक्तांच्या कार्यालयात मनसेचा पुन्हा राडा. मराठी संस्कृतीला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात. आयुक्त नवल किशोर राम यांच्या विधानामुळे मनसैनिक आक्रमक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधानांची भेट. दोघांमध्ये तासभर चर्चा. शिंदे कुटुंबियांकडून मोदींचा सत्कार. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात एनडीए जो उमेदवार देईल त्याला आमचा पाठिंबा, शिंदेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे दिल्लीत, राऊतांच्या घरी खासदारांची बैठक. तर शरद पवारांचीही घेतली भेट. उद्या राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची डिनर डिप्लोमसी. महायुतीमधील मंत्र्यांचा तिढा दिल्लीत. अमित शहांच्या दरबारी. वाचाळवीर मंत्र्यांना बसणार चाप. एकनाथ शिंदे आणि शहांमध्ये बंद दाराआड 25 मिनिटं चर्चा. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसेची युती. 18 ऑगस्टला निवडणूक. पालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे बंधूंचं युतीचं पहिलं पाऊल. एका पदासाठी एकाच दिवशी 2 आदेश. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विभागाकडून आदेश जारी. 2 अधिकाऱ्यांना एकाच विभागाचा अतिरिक्त कार्यभाराचा आदेश दिल्यानं गोंधळ. बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट. शेतकरी आंदोलनाला हजर राहण्यासाठी बच्चू कडूंनी राज ठाकरेंना दिलं निमंत्रण. माजी भाजप प्रवक्ते आरती साठेंच्या नियुक्तीवरून आरोप प्रत्यारोप. मुंबई हायकोर्टात भाजपशी संबंधित 5 न्यायमूर्ती. राऊतांचा आरोप, तर इतिहासात अशी अनेक उदाहरणं. तेव्हा अकांड तांडव का नाही केला, भाजपचा सवाल. लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या पुरुषांवर 15 दिवसात कारवाई होणार. 26 लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्याचं काम सुरू. भरगर्दीत बस स्थानकावर बसून मोबाईलवर पाहिला पॉन. धाराशिवच्या नळदुर्गमधील मौलवीचा प्रताप. विकृत मौलवीवर गुन्हा दाखल. कोथरूडमधील मुलींच्या पोलिसांवरील हाणामारीच्या आरोपांनंतर ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांकडे. तरुणींना कोणतीही ताजी दुखापत नाही, ससूनच्या अहवालातून स्पष्ट. सोलापुरात पैशाच्या हव्यासापोटी रक्तासह रक्तातील प्लाझ्माची मोठ्या प्रमाणात तस्करी. पुढारी न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक बाब उघड. हैदराबादमधील औषध कंपन्यांना प्लाझ्माचं वितरण. 6वीतल्या विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. गेटमधून आत जातानाच मुलीला आली चक्कर. नाशिकमधील धक्कादायक घटना. पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागडी झुंबरं, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी गायब. घटनेबाबत महापालिकेकडून प्रचंड गोपनीयता. कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या 1ल्या आणि 2ऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता. केवळ चित्र बदललं, पण कविता एकच. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी 5 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय. उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील धराली गावात ढगफुटी. 34 सेकंदात शेकडो घरं, दुकानं गेली वाहून. 4 जणांचा मृत्यू. 50हून अधिक बेपत्ता. 10 जवानही वाहून गेले. राज्यातील तब्बल 39 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले. पुण्यातील 24, नांदेडमधील 11 तर सोलापुरातील 4 पर्यटकांचा समावेश. सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावला. ट्रम्प यांचा भारतावर आता एकूण 50% कर. रशियाकडून तेलाची आयात केल्यानं टॅरिफ वाढवला. नरेंद्र मोदी चीन आणि जपानच्या दौऱ्यावर. चीनमधील SCO बैठकीत राहणार उपस्थित. 30 ऑगस्टला करणार जपानचा दौरा.